संस्कार ज्ञानपीठ समुद्रपूर ही शाळा एक प्रयोगशील शाळा आहे. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. विद्यार्थ्यांसोबतच शिक्षकांच्याही विकासासाठी शाळा वेगवेगळे उपक्रम आयोजित करत असते आणि या उपक्रमातूनच मुक्त संवाद ही जी व्याख्यानमाला शिक्षकांसाठी आयोजित केलेली आहे, त्या व्याख्यानमालेमध्ये माझे मत व्यक्त करण्यासाठी आज मी आपल्यासमोर उभी आहे. सगळ्यांना माझा नमस्कार. उपस्थित समता मॅम, कृष्णा सर, रिस्पेक्टेड भुटे सर आणि इथे उपस्थित माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज मी ज्या विषयावर बोलणार आहे तो प्रत्येकाच्या आयुष्याशी जोडलेला आहे आणि तो विषय म्हणजे पालकत्व. एक छोटासा प्रश्न मी आपल्यासमोर विचारत आहे. जर एखाद्या मुलाला उत्तम शिक्षण, महागडी साधने आणि मोठ्या शाळा मिळाल्या पण संस्कारच जर मिळाले नाही तर त्या शिक्षणाचा काही मूल्य राहील का? निश्चितच राहणार नाही. म्हणूनच असं म्हटलं जाते, मुलांचे भविष्य शाळेत घडते, मुलांचे भविष्य शाळेत घडते पण त्याची पायाभरणी घरात होते. एकदा मी माझ्या वर्गात विद्यार्थ्यांना विचारलं की तुमचा पहिला गुरु कोण आहे? तर काही विद्यार्थी म्हणाले, टीचर तुम्ही आहात. काहींनी सरांचं नाव घेतलं. पण त्यातला एक मुलगा मला म्हणाला, टीचर माझे पहिले गुरु माझे आईवडील आहेत. कारण पहिले पाऊल चालायला, पहिले शब्द बोलायला आणि चांगले वाईट ओळखायला आपल्याला शिकवणारे आपले पालकच असतात. म्हणून आजच्या काळात पालकत्व ही काळाची गरज ठरलेली आहे. खरं म्हणजे आईवडील होणं खूप सोपी गोष्ट आहे. आजच्या काळात आईवडील होणं सोपी गोष्ट आहे, पण पालक होणं खूप अवघड आहे. आणि सुजाण पालक होणं त्याहीपेक्षा एक आव्हान झालेलं आहे. कारण सुजाण पालक होण्यासाठी कोणतीही एक विशिष्ट पद्धत किंवा कोणतंही असं पुस्तक नाही, तर आपल्या स्वभावानुसार, आपल्या मुलांच्या व्यवहारानुसार, आपल्या मुलांनुसार आपल्याला आपल्या स्वभावामध्ये, विचारामध्ये बदल करावा लागतो आणि तिथूनच आपण एक चांगलं पालकत्व कसं तयार करू शकतो हे ठरतं. आपलं कसं होतं आहे की आपल्या आईवडिलांनी जे आपल्यावर संस्कार केले त्या संस्काराच्या जडणघडणीतूनच आपण ती पद्धत समोर राबवत आहोत. तसाच विचार आपण आपल्या मुलांना देत आहोत. म्हणजे कधी कधी काय होतं की पालक म्हणतात की आमच्या वेळेला हे असं नव्हतं, आमच्या वेळेला ते तसं नव्हतं, आमच्या लहानपणी. पण आताची पद्धत बदललेली आहे. आताची आधुनिक शैली, आधुनिक उपकरणाचा वापर आणि त्यामुळे काय होते की आपल्या वेळची पद्धत आणि आताची पद्धत ही मॅच होत नाही आहे. त्यामुळे आपल्या आईवडिलांनी त्यांच्या वेळेला जे विचार होते, त्यांची जे जडणघडण होती त्याच्यानुसार त्यांनी आपल्याला घडवलं. पण त्या विचारसरणीनुसार आजच्या परिस्थितीत 21व्या शतकात आपण पालक म्हणून तसं आपल्या मुलांना घडवू शकत नाही. हे सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यात पहिले पालकांनी हे ओळखायला हवं. आपण समाजात पाहतो की विविध प्रकारचे, समाजात विविध स्वभावाचे, विविध प्रांतातून येणारे वेगवेगळ्या विचाराचे लोक आहे आणि पालकही वेगवेगळ्या प्रकाराचे आहे. म्हणजे आपल्याला जे आपल्या अवतीभोवती किंवा मी तुमच्यासमोर दिसत आहे, पण प्रत्येकजण वेगवेगळ्या स्वभावातून, विचारातून इथे आलेला आहे. तर मी तुम्हाला काही थोडक्यात पालकांचे स्वभाव सांगते. सगळ्यात पहिले संतुलित पालकत्व, संतुलित पालकत्व. या प्रकारात पालक शिस्त, प्रेम दोन्ही ठेवतात आणि काही नियम त्यामागे त्यांचे असतात. म्हणजे मुलांना सांगताना त्यांचे काहीतरी एक नियम असतात, पण त्यामागे ते त्यांचं प्रेमाने समजून सांगतात. मग अशा परिवारात, अशा विचारात वाढलेलं मूल कसं असतं? आत्मविश्वासी असतं. मूल जबाबदार आणि समजूतदार असतं, पण त्याचे काही साईड इफेक्टही आपल्याला जाणवतात. जसं की कधी कधी मूल जास्त बडबडणारं असतं किंवा कधी कधी पालकांना वेळच नसतो त्याला नियम समजावून सांगण्यात. त्याच्यामुळे मूल बोलकं होतं, पण आत्मविश्वास त्याच्यामध्ये कमी होतो. त्यानंतर एक पालकत्व आहे कठोर पालकत्व. म्हणजे काही घरांमध्ये बघा, खूप वडील जे असतात ते खूप कडक असतात. नियम म्हणजे नियम, शिस्त म्हणजे शिस्त.
मग अशा वेळेला मुलांना प्रश्नही विचारता येत नाही. अशा पालकत्वामध्ये मुलांचं काय होते की मुलं भित्रे बनतात, मुलं अबोल बनतात. त्यानंतर एक तिसरा पालकांचा प्रकार आहे अति लाड करणारे पालक. मग हे पालक काय करतात, आपल्या मुलांना जे पाहिजे ते वस्तू विकत घेऊन देतात. मुलांना जे पाहिजे ते पैशाने मिळते असं त्यांना वाटते, पण ते पालक मुलांच्या प्रेमाला अपुरे पडतात. मग ह्या अति लाडपणामुळे काय होते तर मुलं हट्टी बनतात. त्यानंतर दुर्लक्ष करणारे पालक, जे खूप मोठ्या पोस्टवर नोकरी करतात, अशा पालकांकडे भरपूर पैसा असतो पण त्यांना आपल्या मुलांना देण्यासाठी वेळ नसतो. तर काही असे पालक असतात जे मुलांना तुम्हाला जे आहे ते मी सगळं अवेलेबल करून देते, पण ते त्यांच्याशी संवादच साधत नाही. मग अशा वेळेला जे समाजामध्ये आपल्याला एकलकोंडे मुलं जे दिसतात ते अशा दुर्लक्षित पालकांकडून आलेले जे मुलं असतात. त्याच्यानंतर मॉडर्न पालक, जे आताच्या युगामध्ये आपल्याला दिसत आहे, 21व्या शतकातले दिसत आहे, जे सोशल मीडियाचा वापर करत आहे किंवा टेक्नॉलॉजीचा वापर करत आहे. मग यांची मुलं आताच्यानुसार टेक्नॉलॉजीचा वापर करतात, आधुनिकतेनुसार ते वागतात, बोलतात, फ्रीली बोलतात, पण त्यातही साईड इफेक्ट असा आहे की हे मुलं सोशल मीडियाचा अतिवापर करतात, आपल्या आईवडिलांशी खोटेसुद्धा बोलतात. म्हणजे समाजामध्ये अशा वेगवेगळ्या प्रकारचे पालक आपल्याला दिसून येतात. त्यानंतर आजच्या मुलांच्या समस्या बघा, आपले पालक काय म्हणतात की आमचे मूल आपलं ऐकत नाही. प्रत्येक पालकांचा हा प्रश्न असतो की माझा मुलगा माझं ऐकत नाही. तर का बरं ऐकत नाही, तर आपण आई वडील झालो पण एक आपण सुजाण नागरिक, जसं आपण समाजासाठी म्हणतो ना की देश चांगला चालण्यासाठी एक सुजाण नागरिक हवं असते, तशासारखं आपण सुजाण पालक बनत नाही, त्याच्यामुळे आपलं मूल आपलं ऐकत नाही. तर मग पालकांमध्येही काही कौशल्य असणं आवश्यक असते, जसं की पालकांनी आपल्या मुलांना वेळ देणं आवश्यक असते. आताच्या आधुनिक धकाधुकीच्या जीवनामध्ये बघा, प्रत्येकच आई वडील काही ना काही काम करतात. काही आई गृहिणी असते तर तिचं पूर्ण वेळ घरकामामध्ये जातो. मग मुलगा शाळेत जातो, घरी येतो, त्याची एक विशिष्ट दिनचर्या ठरलेली असते, पण ती सांगते की मला मुलाला द्यायला वेळ नाही. खरंच असं होत असेल का? खरंच आईकडे स्वतःच्या मुलाला देण्यासाठी वेळ नसेल का? असते, पण तिला तो काढताच येत नाही. मला असं वाटते की प्रत्येक स्त्रीने, ती जॉब करते, ती घरकाम करते, पण तिने थोडासा वेळ स्वतःसाठी, स्वतःच्या मुलांसाठी, स्वतःच्या परिवारासाठी जर काढला तर निश्चितच मुलं आपलं ऐकतील. मग काही पालक आपल्याला म्हणतात की नाही, आम्हाला वेळच राहत नाही, आम्ही दिवसभर कामावरून येतो, मग मुलांना कधी वेळ द्यायचा? ज्या वेळेला मुलं टी व्ही बघतात, मग आपणही त्यांच्यासोबत कार्टून बघू शकतो. ज्या वेळेला मुलं जेवण करतात त्यावेळेलाही आपण त्यांच्यासोबत जेवण करून त्यांना वेळ देऊ शकतो. ज्या वेळेला मुलं झोपतात तर आपणही त्यांच्याशी बोलत वेळ दिला तर नक्कीच मुलांमध्ये आपल्याला बदल झालेला आपल्याला दिसून येईल. बघा, एक छोटीशी गोष्ट मी तुम्हाला सांगते. एक खान असते ना, कोळसा खान, त्याच्यामध्ये काही मजूर काम करत होते. तर दिवसभराचं काम आटोपल्यानंतर ते मजूर वरती आले. वर आल्यानंतर त्यांनी एकमेकांकडे बघितलं. एकाच्या चेहऱ्याला काळं फासलेलं होतं आणि दुसऱ्याचा चेहरा क्लीन होता, स्वच्छ चेहरा होता. आता मला सांगा, त्या दोघांपैकी चेहरा धुण्यासाठी कोण बरं जाईल? स्वच्छ धुतलेला, ज्याचा चेहरा स्वच्छ होता तो व्यक्ती चेहरा धुण्यासाठी गेला. का बरं तो धुण्यासाठी गेला? कारण त्याने ज्याच्या चेहऱ्याला काळं लागलेलं होतं त्या व्यक्तीकडे पाहिलं आणि त्याला असं वाटलं की माझासुद्धा चेहरा काळा झालेला आहे, म्हणून तो धुण्यासाठी गेला. आजचा पालकवर्गही तसाच आहे. मुलांची रियालिटीवर न काम करता तो रिफ्लेक्शनवर काम करत आहे. म्हणजे बघा, आपल्याला क्लासमध्ये जे पॅरेंट्स भेटायला येतात ते नेहमी सांगतात की वर्गातल्या या मुलाला एवढे मार्क आहे पण माझ्या मुलाला नाही, वर्गातला हा मुलगा छान खेळतो पण माझा नाही, वर्गातली ती मुलगी, तिला बक्षीस मिळालं पण माझ्या मुलाला नाही. म्हणजे आज आपण रियालिटी, आपल्या मुलांची काय स्ट्रेंथ आहे, आपल्या मुलामध्ये काय चांगल्या गोष्टी आहे हे न पाहता रिफ्लेक्शन म्हणजे दुसऱ्या मुलामध्ये काय आहे हे पालक आताचे बघत आहे. त्याच्यामुळे
मुलांमध्ये एक न्यूनगंड तयार होत आहे. कारण ते सर्रास मुलांना म्हणतात की बघ तुझ्या क्लासमध्ये या मुलांना चांगले मार्क मिळाले, पण तुला नाही. पण त्याहीपेक्षा त्यांनी सुंदर ड्रॉइंग केलेली असेल, कदाचित तो खेळण्यामध्ये छान असेल, कदाचित तो गायनामध्ये छान असेल, त्या गोष्टींचं पालकांना काहीही महत्त्व नसते. फक्त त्या दुसऱ्याला म्हणजे रिफ्लेक्शन महत्त्वाचं आहे, रियालिटी महत्त्वाची नाही. आणि जोपर्यंत पालकांना हे समजणार नाही की आपण रियालिटीवर काम केलं पाहिजे, तोपर्यंत आपण चांगले पालक बनू शकणार नाही. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट पालकांसाठी महत्त्वाची आहे, कम्युनिकेशन स्किल. म्हणजे विचार व्यक्त करण्यासाठी आपल्याला संवाद साधणं आवश्यक असते. आणि जेव्हा हा संवाद आनंदाने आणि सुजानतेने होतो तेव्हा तो सुसंवाद होतो. आणि ज्या वेळेला ह्या दोन्ही गोष्टी होत नाही त्यावेळेला तिथे वाद होतो. मग पालकांनी विचार करायला पाहिजे की आपल्या घरचं वातावरण कसं आहे, संवादाचं, सुसंवादाचं की वादाचं. आपण बघतो की क्लासमध्ये काही मुलं एकमेकांना मारतात, शिव्या देतात, ओरडतात. मग आपल्या तर कोणत्याच पिरियडला त्या गोष्टी नसतात किंवा एक शिक्षक त्यांना कधी पण चांगलंच मार्गदर्शन करत असतो. मग या गोष्टी येतात कुठून? तर त्या गोष्टी मुलं आईवडिलांकडूनच शिकत असतात. कारण मुलांमध्ये 50% अनुवांशिक गुण असतात, 25% आजी आजोबाकडून आलेले गुण असतात आणि 25% तो इतरांकडून शिकत असतो. मग मुलांमध्ये जर चांगले गुण आत्मसात करायचे असेल तर आपल्याला मुलांना, पालकांना त्यांच्याशी सुसंवाद साधणे अतिशय महत्त्वाचे आहे. जोपर्यंत ते सुसंवाद साधणार नाही, तर सुसंवाद म्हणजे काय, तर मुलांचं बोलणं ऐकून घ्या. दिवसभरात तो जेही काही गोष्टी सांगत आहे ते ऐकून घ्या. कसं होतं कधी कधी तो काहीतरी सांगतो आणि आपण त्याला मध्येच रागावतो की हे तू का केलं, हे असं का केलं, हे असं नको करायला पाहिजे होतं. बालपणी जेव्हा तो बोबडे बोलतो तेव्हा आपण ते आनंदाने ऐकतो. पण जसे जसे मूल मोठं होतं तसं तसं आपण आई त्याच्यापासून दुरावली जाते. आणि दुरावल्यामुळे काय होते की मूल बोलणं बंद करतो. आणि जसाही तो टीनेजमध्ये जातो त्यावेळेला आईलाही वेळ नसतो, वडिलांनाही वेळ नसतो. ती काहीतरी किंवा तो काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतो, पण आई ऐकत नाही, त्याची चुका सांगत असते, दोष सांगत असते. आणि त्यामुळे काही दिवसानंतर आईवडिलांशी मुलं बोलणं टाळतात आणि मित्रमैत्रिणींना ते सांगणं चालू करतात. मग आईवडील म्हणतात की मुलं बिघडलेली आहे. पण याला कारणीभूत कोण आहे? माझा मुलगा मुलगी ऐकत नाही. त्यांचे अतिलाड कोण करतात? आपण आईवडीलच करत असतो. म्हणजे आज जे आपण मुलांना दोष देत आहोत तर पालकांनाही काही कौशल्य आत्मसात करण्याची गरज आहे असं मला वाटते. बघा, एका कुंडीमध्ये 2 झाडं लावल्या गेली, एक ए आणि एक बीनी लावली. ए जो होता तो दररोज झाडाला पाणी द्यायचा, पण बी जो होता त्याला वेळच मिळत नव्हता झाडाला पाणी देण्यासाठी. एक दिवस रात्रीला जोराची हवा आली, वादळ सुटलं आणि एचं झाड खाली पडलं. मग त्याने विचार केला की का बरं माझं झाड खाली पडलेलं असेल, का बरं त्याचं झाड खाली पडलेलं असेल? कारण तो दररोज त्या झाडाला पाणी देत होता आणि दररोज पाणी मिळाल्यामुळं त्या झाडाच्या मुळांनी कधी खोलवर पाण्याचा शोधच घेतला नाही, त्यामुळे ते मातीशी घट्ट जुडूनच राहिलं नाही. पण जे दुसरं झाड होतं ज्याला 2-3 दिवसानंतर पाणी मिळालं, त्या झाडांना पाणी न मिळाल्यामुळे ती मातीत खोलवर रुजत गेली आणि ती मातीशी घट्ट पकडून राहिली. आजचा पालक तसाच करत आहे, मुलांना पाहिजे त्या गोष्टी वेळोवेळी देत आहे, हौस मौज जे पाहिजे ते मुलांना देत आहे. त्याच्यामुळं काय होतं आहे की मुलं संघर्षच करत नाही आहे, मुलांमध्ये ॲडजस्टमेंट नाही आहे, मुलं कुणाशी जुळवूनच घेत नाही आहे. आणि आताची परिस्थिती बघा कशी आहे. आताची परिस्थिती म्हणजे विभक्त कुटुंब पद्धती आपल्याला समाजामध्ये दिसत आहे आणि त्यातही आईवडील दोघंही काम करणारे. मग मुलांना चांगल्या गोष्टी किंवा त्यांना मार्गदर्शन करणारे किंवा त्यांच्याशी बोलणारं त्यांना घरी कोणी दिसत नाही, म्हणजे त्यांना एकाकीपणा जाणवतो. आणि समजा जे मुलं कुटुंबात राहतात म्हणजे जॉईंट फॅमिलीमध्ये राहतात, तर ते मुलं आईवडील नसताना आजी आजोबाशी गप्पा मारतात, आजी आजोबा त्यांच्याशी शेजाऱ्यांशी त्यांची ओळख करून देतात, तर ते मुलांना त्या मुलांमध्ये भीतीचं प्रमाण कमी होत आहे. मग काही पालक असे म्हणतील की आम्हाला नोकरीसाठी बाहेरगावी जावंच लागेल, पण आपण ज्या मुलांसाठी आपण काम करत आहोत, आपण एवढं पैसे मिळवण्याचं काम कुणासाठी करत आहोत? आपल्या मुलांसाठी करत आहोत, त्यांच्या भविष्यासाठी करत आहोत. मग सगळं मुलांना सगळ्याच गोष्टी जर अशा वेळोवेळी मिळत असेल तर मग ते संघर्षच का करणार?
त्यांना माहिती आहे की आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी सगळं कमावलेलं आहे, आपल्यानी हे केलं नाही केलं तरी चालेल. पण जर आपण त्यांना संघर्ष करण्याची जर वेळ येऊ दिली तर त्यांना वाटेल की नाही, हे गोष्ट करायसाठी मला ही मेहनत करावीच लागेल, तरच मी तिथपर्यंत जाईल. म्हणजे आईवडील त्यांना भौतिक सुखसुविधा देऊ शकतात, पण समाधान, आनंद या गोष्टीसाठी मुलांनाच धडपड करावी लागेल. आणि सक्सेस मिळवण्यासाठी सुद्धा आपणच धडपड करावी लागेल, हे मुलांना समजलं पाहिजे. आणि हे समजवण्याची गरज आज म्हणजे मुलांना समजण्यासाठी खरी गरज पालकांना आहे. जर पालकांना ह्या गोष्टी समजल्या तर निश्चितच ते आपल्या विचारातून, आपल्या वागण्यातून किंवा आपल्या व्यवहारातून मुलांना ह्या गोष्टी सांगतील. तर आजच्या चांगल्या पालकत्व काळाची गरज या अंतर्गत पालकत्वाची अत्यंत महत्त्वाची सूत्रे मी आपल्यासमोर सांगणार आहे. आपल्या मुलांसमोर एक आदर्श प्रस्थापित करा. म्हणजे बघा, जे लहान मूल असतं ते आपल्या आईवडिलांनाच आपला आदर्श मानत असतो, त्यांच्यासाठी त्यांचे आईवडील आदर्श असतात, पण तेही एका विशिष्ट वयापर्यंत. जेव्हा मुलं टीनेजरमध्ये येतात तेव्हा त्यांचे खूप सारे प्रश्न असतात. त्यांना माहिती नसतं की या वयामध्ये त्यांना पडणारे अनेक प्रश्न, पण त्यावेळेला आईवडिलांनी जर त्यांचे योग्य समाधान केलं नाही तर ते दुसऱ्यांना आपला आदर्श मानतात. मग त्यासाठी आईवडिलांनीच मुलांसमोर एक चांगला आदर्श म्हणजे काय करायला पाहिजे, त्यांच्याशी शांतपणे प्रेमाने बोलायला पाहिजे. म्हणजे एखाद्या वेळेला तो चुकलाही तरी न रागावता, न ओरडता, शांतपणे जर त्या वेळेला त्याला समजून सांगितलं. कधी कधी मुलांकडून खूप साऱ्या चुका होतात, मग त्या चुका होत असताना आपण त्यांना न रागावता, न ओरडता, हे सहज होते. आता एखाद्या वेळेला सांडलं पाणी तर सहज आहे बा, ते पाणी आहे ते सांडणारच आहे असं म्हणून. पण काय होते की आई जे घर क्लीन करून ठेवते, व्यवस्थित करून ठेवते, तर तिला ते पडलेलं मुळीच आवडत नाही. आवडतं का? नाही आवडत. किंवा पोछा मारला आणि त्याच्यावरती जर मुलांनी पाय ठेवले ओले तर काय फरक पडला? म्हणजे एका निर्जीव वस्तूसाठी तुम्ही सजीव वस्तूला दोष देता, आहे ना? किंवा जे आपलं घर आहे ते आपण क्लीन ठेवतो, झाडाला फुलं लागलेली असतात, वाटते मुलांना फूल तोडावं आणि न्यावं टीचरला देण्यासाठी, पण आई म्हणजे आई असते. मग जर त्यावेळेला आईने जर योग्य मार्गदर्शन केलं तर निश्चितच जसं मुलं टीचरला एक आदर्श मानतात त्याचप्रमाणे ते आपल्या आईला, वडिलाला आदर्श मानू शकतात. त्यानंतर ॲक्सेप्ट युअर किड्स विथ देअर स्ट्रेंथ अँड विकनेस. आपलं मूल जसं आहे तसं त्याचा स्वीकार करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे आपण आपल्या मुलांना काय म्हणतो की तुझ्यामध्ये हे कमी, ती कमी, ते कमी, स्वीकारा न. कारण काही काही गोष्टी त्या आपल्यामध्येच नसतात. मला बोलता येत नाही त्याच्यामुळे माझ्या मुलाला बोलता येत नसेल, हे मला समजूनच घ्यावं लागेल. नाहीतर मीच कधी समोर बोलणार नाही आणि त्याला मी म्हणेन की का शाळेत भाषण दिलं नाही, का तू पहिला नंबर आणला नाही. काही काही पॅरेंट्स बघा, साधं सरळ त्यांना रीडिंग जमत नाही, पण त्यांची अपेक्षा असते की आपल्या मुलांनी एवढं करायला पाहिजे, एवढे मार्क घ्यायलाच पाहिजे, या क्षेत्रात त्यांनी जायलाच पाहिजे. तर आपल्या मुलांना ॲक्सेप्ट करा की त्याची जी क्षमता आहे त्या क्षमतेपर्यंतच तो करू शकते. हे ॲक्सेप्ट करणं आज काळाची गरज आहे. त्यानंतर लव युअर किड्स ॲज मच ॲज यू कॅन. आपल्या मुलांना भरभरून प्रेम द्या. आज काय होतं आहे की धकाधकीच्या जीवनात, धावपळीच्या जीवनात आपण मुलांशी बोलणं, त्याला वेळ देणं कमी करतो आणि तू कुठेतरी प्रेमासाठी मागे राहतो. तर पण आपण बघतो की लहान बाळाला जसं आईच्या स्पर्शाची गरज असते, तिच्याशी बोलण्याची गरज असते, तर ती मोठं झाल्यानंतरसुद्धा त्यांना प्रेमाची गरज असते. म्हणून त्याच्या डोक्यावरून हात फिरवा, त्याच्या मिठी मारा. त्यामुळे मुलांना एक सुरक्षित असल्याचं भावना होईल, त्यांच्यामध्ये सुरक्षितता वाढेल आणि त्या गोष्टीतून त्यांना समजेल की आपले आईवडील आपल्यासाठी काहीतरी करत आहे. आपण त्यांना वेळच देणार नाही, त्यांच्याशी बोलणारच नाही आणि त्यांच्याकडून फक्त अपेक्षा करू की त्यांनी असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे, हे आणायला पाहिजे, ते करायला पाहिजे. तर त्यामुळे मुलं बंडखोर होतात, हट्टी होतात आणि आपल्यापासून ते दुरावली जातात. मग आजच्या काळात पालक होणं हे जरी सोपं असलं, पण सुजाण पालकत्व स्वीकारणं किंवा आपल्या मुलांना एक चांगलं नागरिक बनवण्यासाठी, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी, त्यांच्यामध्ये चांगले संस्कार देण्यासाठी मला सांगा कोणाला कार्य करण्याची गरज आहे?
मुलांना की आईवडिलांना? निश्चितच आईवडिलांनाच गरज आहे. आणि जर आपल्याला वाटत असेल की आपलं मूल आपल्यासोबत चांगलं राहावं, प्रेमाने राहावं किंवा त्यांनी काहीतरी चांगलं करावं, तर निश्चितच त्याला वेळ द्या, त्याच्याशी प्रेमाने वागा, त्याला त्याचा रिस्पेक्ट करा. आणि जेव्हा तुम्ही त्याच्या विचाराचा रिस्पेक्ट कराल, निश्चितच तो आपल्याही विचाराचा रिस्पेक्ट करेल असं मला वाटते. आणि जाता जाता मी कवितेच्या 2 ओळी सांगते. प्रेम, शिस्त आणि संयम. प्रेम, शिस्त आणि संयम पालकांचे दान मोठे, यातून घडती लेकरे होतात माणूस खरे. मूड द्या संस्काराची, मूड द्या संस्काराची, पंख द्या स्वप्नांना, उंच भरारी घेतील बळ देऊन मुलाला, उंच भरारी घेतील बळ देऊन मुलांना. आजच्या या व्याख्यानमालेमध्ये मला इथे आमंत्रित केल्याबद्दल मी बुटे सरांचा धन्यवाद देते. तसेच आपल्या शाळेचे माननीय आकाश सर, जे नेहमीच विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांच्याही प्रगतीला हातभार लावतात आणि वेगवेगळे प्रयोग शिक्षकांसाठी सादर करतात, मी त्यांनासुद्धा धन्यवाद देते. आणि मला इथे बोलावल्याबद्दल मी सगळ्यांचे धन्यवाद देते. आपणही शांतपणे माझे विचार ऐकले याबद्दल मी आपलेही धन्यवाद देते आणि इथेच थांबते. धन्यवाद सर.